जय हिंद. नमस्ते. मी प्राध्यापक अक्षय बळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, विश्वलता महाविद्यालय, बाटगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक, तसेच येवला तालुका विभाग समन्वयक. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचं केंद्रीय लेखापरीक्षण म्हणजेच एक सेंट्रल ऑडिट होणार आहे 2022-23 या शैक्षणिक वर्षातलं, तर त्यामध्ये सेल्फ फायनान्स युनिट आणि रेग्युलर युनिट तर यांच्या ऑडिटच्या बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. ऑडिट करण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर बघा, जेणेकरून तुमच्या मनातल्या जे काही शंका आहे त्या सर्व शंकांचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडासा मोठा व्हिडिओ आहे, जे स्पेशली नवीन कार्यक्रम अधिकारी आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तसेच जे जुने कार्यक्रम अधिकारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही माहिती महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण यावर्षी काही रेट विद्यापीठाकडून बदलण्यात आलेले आहे. तसेच काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत, जसं की ऑडिट फी ॲड करायची का नाही करायची, त्यानंतर ऑडिटला जायचं का नाही जायचं, असे खूप सारे प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सरते शेवटी आपण कशा पद्धतीने 1 बाय 1 एंट्री करायची आहे ते देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या आपल्या मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गतले जे काही विविध उपक्रम आहे, जी माहिती प्राध्यापकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असते, ती माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलमार्फत देत असतो. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलची मार्फत आपण आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोच करा, जेणेकरून त्यांनाही परीक्षाबाबत आणि इतर उपक्रमाबाबत माहितीही भेटेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. NSS ऑडिट 2022-23 बाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग 1 बाय 1 बघूया. बघा प्राध्यापक मित्रांनो, आता आपण जी काही माहिती बघणार आहोत ते म्हणजे केंद्रीय लेखापरीक्षण माहिती 2022-23 म्हणजेच NSS सेंट्रल ऑडिट रिपोर्ट कशा पद्धतीने आपल्याला भरायचा आहे. त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आणखीन कोणती माहिती बघणार आहोत की कोणाकोणाला ऑडिट करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं सेल्फ फायनान्स युनिट असू द्या का रेग्युलर युनिट असू द्या, तर तुम्हाला ऑडिट करणं गरजेचं आहे का, कोणत्या युनिटला काय करायचं आहे हे देखील आपण बघणार आहोत. तसेच ऑडिट तपासणी करण्यासाठी म्हणजे तुमची जे काही हिशोब तपासणी आहे तर ती करण्यासाठी तुम्हाला कोणत्या युनिटला जायचं आहे ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑडिट तपासणी कधी आणि कोठे होणार आहे, म्हणजे नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे शहर, पुणे ग्रामीण यांचं कोणत्या ऑडिट कुठे होणार आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. तसेच ऑडिट करण्यासाठी तुम्हाला कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागणार आहे त्याची देखील माहिती बघणार आहोत. तसेच ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे माहिती आपल्याला सादर करायची आहे, पोर्टलला कशा पद्धतीने 1 बाय 1 एंट्री करायची ते देखील आपण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तसेच नवीन दराबाबत देखील माहिती आपण बघणार आहोत, म्हणजे पॉकेट अलाउन्स किती आहे, नंतर तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन अलाउन्स पर स्टुडंट किती आहे, त्याच्यामध्ये तुमचं NSSचं युनिट 50 असेल, 100 असेल तर किती रुपयापर्यंतचा तुमचा खर्च आहे तो देखील आपण सरते शेवटी बघणार आहोत. त्याच्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या आहे, त्या सर्व सूचनांचं देखील पालन आपण करणार आहोत. ओके, तर सगळ्यात अगोदर आपण बघूया प्राध्यापक मित्रांनो की ऑडिट कधी होणार आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे काही 2022-23 याचं केंद्रीय लेखापरीक्षण कधी आणि कुठे होणार आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर अहमदनगर जिल्हा यांचं ऑडिट हे 16 तारखेला होणार आहे, म्हणजे 16 मार्च रोजी होणार आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याचं जे काही ऑडिट आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जे काही संबंधित महाविद्यालय आहे त्यांचं ऑडिट हे 17 तारखेला होणार आहे. त्यानंतर पुणे शहर आणि पुणे ग्रामीण यापैकी पुणे ग्रामीणचा अगोदर होईल 20 मार्च 2023ला, तर पुणे शहराचं जे काही ऑडिट आहे ते 21 मार्च 2023 रोजी होणार आहे. आता हे कधी होणार आहे त्याची देखील माहिती आता आपण कुठे होणार आहे याची माहिती बघूया. बघा, याच्यामध्ये तुम्हाला जी काही यादी दाखवलेली आहे तर अहमदनगर जिल्ह्यासाठी जे काही ऑडिटचं टायमिंग आहे किंवा ऑडिट जे काही होणार आहे ते अहमदनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था आहे यांचा अहमदनगर जिल्हा
मराठा विद्याप्रसारक समाज न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज लाल टाकी रोड अहमदनगर या ठिकाणी होणार आहे. तर नाशिक जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहे यांचं 17 मार्च 2023 रोजी मराठा विद्याप्रसारक समाजाचं KTHM जे काही कॉलेज आहे तर या KTHM कॉलेजला ऑडिट होणार आहे. तर 20 मार्च रोजी पुणे ग्रामीण शहरातील प्राध्यापकांसाठी जे काही ऑडिट होणार आहे NSSचं ते विद्यापीठामध्ये होणार आहे. संत ज्ञानेश्वर सभागृह मुख्य इमारत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच होणार आहे. तर पुणे शहराचं जे काही ऑडिट होईल ते 21 मार्चला याच ठिकाणी होणार आहे. संत ज्ञानेश्वर सभागृह मुख्य इमारत या ठिकाणी सकाळी आपण 9:30 ते सायंकाळी 6 या वाजेपर्यंत आपण काय करू शकता, ऑडिटसाठी जाऊ शकता. तुम्ही लवकर जर गेलात तर आपलं ऑडिट हे लवकर होणार आहे. तर या पद्धतीचं जे काही माहितीपत्रक आहे ते आपल्याला ऑलरेडी विद्यापीठाने आज देखील पाठवलं आहे आणि यापूर्वी देखील पाठवण्यात आलेलं होतं. आता आपण पुढची जी काही माहिती आहे ती माहिती आपण 1 बाय 1 बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघितलं की कोणतं ऑडिट कधी होणार आहे, कुणाचं ऑडिट, तर ती पण माहिती आपण बघितलेली आहे. आता काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे की ऑडिट करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं ते देखील माहिती समजून घ्या. बघा, सगळ्यात अगोदर जे सेल्फ फायनान्स युनिट आहे तर या सेल्फ फायनान्स युनिटला काय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने लेखापरीक्षण सादर करायचं आहे आणि त्याच्या प्रिंटआउट काढून त्याची सेपरेट फाईल तयार करून ती फाईल तुम्हाला वरती ज्या काही तारखा दिलेल्या आहेत त्या तारखांना सबमिट करायचं आहे. पण जे रेग्युलर म्हणजे युनिट आहे म्हणजे शासन अनुदानित एकके आहे यांना देखील ऑनलाईन पद्धतीने माहिती अपलोड करायची आहे. ओके, पण रेग्युलर युनिटवाल्यांना ऑनलाईन माहिती जी काही अपलोड केलेली आहे त्याचं ऑडिट करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. ऑडिट कोणासाठी आहे म्हणजे ऑडिटला जाण्यासाठी ज्या ठिकाणी इथं 16, 17, 20, 21 तारीख दिलेली आहे तर या तारखांना फक्त कोणते युनिट जाऊ शकता, सेल्फ फायनान्स युनिट तिथे जाऊन ऑडिटची तपासणी करणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की ज्यांचे रेग्युलर युनिट आणि स्पेशल कॅम्प ज्यांचे रेग्युलर युनिट आहे बट स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी आणि रेग्युलर ॲक्टिव्हिटी याच्या व्यतिरिक्त ज्यांनी काही कार्यशाळा घेतल्या असतील विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त म्हणजे मूल्य शिक्षण कार्यशाळा असतील किंवा अन्य कोणते विद्यापीठस्तरीय शिबिरं असतील तर त्यांनी जे काही कार्यशाळा घेतलेल्या आहेत तर यांना देखील तिथे जाऊन तपासणी करणं आवश्यक असणार आहे. ओके, फक्त जे अनुदानित महाविद्यालय आहे किंवा अनुदानित राष्ट्रीय सेवा योजना एकके आहेत तर यांना फक्त रेग्युलर युनिट आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी, रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी यांचे जर का फक्त ऑडिट असतील तर त्यांना ऑडिट तपासणी करण्यासाठी जावं लागणार नाही आहे. तर ऑडिट करण्यापूर्वी आपल्याला काय काय करावं लागणार आहे तर सगळ्यात अगोदर नियमित संख्या जी काही आहे ती तुम्हाला भरायची आहे. म्हणजे एखाद्या महाविद्यालयाची संख्या नियमितची 50 आहे तर त्यांनी जर का ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी जी काही संख्या ॲड आहे ती फक्त 40 केली, 45 केली तर त्यांना ऑडिट करता येणार नाही. त्याच्याकरता त्यांनी काय करायचं, रेग्युलर स्टुडंटची जी काही यादी आहे ती जेवढं तुम्हाला युनिट सँक्शन आहे तेवढीच्या तेवढी तुम्हाला फिलअप करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्ही शिबिराची देखील संख्या पूर्ण करायची आहे. म्हणजेच अडचण येत असल्यास संख्या भरताना 5 किंवा 10 टिक करून सबमिट करावी. या पद्धतीने आपल्याला पूर्ण संख्या भरता येते. म्हणजे शिबिरासाठी जर का तुम्हाला 25 विद्यार्थी न्यायचे होते तर 25 विद्यार्थ्यांची नावं तुम्ही ऑनलाईन पोर्टलला ॲड केली का नाही त्याची खात्री तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 4ही तिमाही अहवाल पूर्ण वर्षाचा भरायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला क्वार्टर फर्स्ट, क्वार्टर सेकंड, क्वार्टर थर्ड आणि क्वार्टर फोर्थ हे सगळे जे काही क्वार्टरली रिपोर्ट आहे ते तुम्हाला पूर्ण भरायचे आहे. म्हणजे अगोदर तुम्ही क्वार्टर रिपोर्ट सेकंड, थर्ड, फोर्थ भरला असेल, आता तुम्हाला जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीसाठी तुम्हाला क्वार्टरली रिपोर्ट क्वार्टरली रिपोर्ट फर्स्ट भरायचा आहे. त्यानंतर बघा, NSS बँक खात्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरलेली पाहिजे. ती कुठे भरायची, काय भरायची हे ऑलरेडी तुम्हाला मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्यानंतर तुम्हाला ट्री प्लांटेशनची माहिती म्हणजे वृक्षारोपणाची माहिती पण तुम्हाला भरायची आहेतच. ओके, त्यानंतर पुढची महत्त्वाची सूचना सांगितलेली आहे की नियमित कार्यक्रम, विशेष शिबिर आणि इतर कार्यशाळेचे लेखापरीक्षण ऑनलाईन फक्त स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर तुम्हाला भरायचं आहे. म्हणजे तुम्हाला वन बाय वन काय करायचं आहे, इंट्र्या करायच्या आहे. इंट्र्या झाल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर हे ॲटोमॅटिकली प्रिंटआउट होऊन येणार आहे. बघा, नियमित कार्यक्रम व विशेष शिबिर आणि इतर कार्यशाळेच्या स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये बिलाच्या एंट्री त्या मेनूमध्ये केल्यानंतर प्रिंट घेण्यापूर्वी भरलेली माहिती बरोबर आहे का नाही याची खात्री करावी. यामध्ये
प्रथम हप्ता ज्या कॉलेजकडे मागील शिल्लक आहे ती रक्कम तुम्हाला नमूद केलेली आहे आणि यावर्षी तुम्हाला ऑडिट फी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऑडिट फीची एंट्री करायची नाही. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, युटिलायझेशन सर्टिफिकेट, फॉर्म ए आणि फॉर्म बी हे पण तुम्हाला काय होतील, जनरेट होतील. आणि इतर कार्यशाळाकरता तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट जनरेट होणार आहेत. त्याच्याकरता तुम्हाला फॉर्म ए आणि फॉर्म बीच्या व्यतिरिक्त वरील 3 डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला जनरेट होणार आहे. असं आता रेग्युलर युनिट आणि स्पेशल कॅम्पचे युनिट जे काही आहे यांना काय करावं लागणार आहे की हे डॉक्युमेंट प्रिंटआउट काढायचे आहे. एकदा का तुम्ही प्रिंटआउट काढली तर त्यानंतर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. तर प्रिंटआउट करण्यापूर्वी तुम्ही जे काही 1 बाय 1 एंट्र्या केल्या, म्हणजे तुमच्याकडे जर का बिलं टोटल 20 बिलं तुमच्याकडे तयार आहे आणि वरती तुमच्या 20च एंट्र्या झालेल्या असतील तर तुमचं ऑडिट बरोबर आहे याची खात्री करा. आणि ती खात्री झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, प्रिंटआउट करू शकता. एकदा का तुमची प्रिंटआउट झाली त्यानंतर तुम्हाला कोणतेही बदल करता येणार नाही. त्यानंतर बघा, सर्व कागदपत्र ज्यावेळेस प्रिंटआउट होतील तर त्यावेळेस निश्चित केलेल्या जागेवर तुम्हाला कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य यांचा सही आणि शिक्का तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जे काही स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये तुम्ही ज्या ज्या पद्धतीने एंट्री केलेली आहे, म्हणजे जसं की अगोदर तुम्हाला रेग्युलर युनिटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करताय तर ती एंट्री करत असताना जसं तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये तुम्ही ज्यावेळेस अगोदर करता, जसं की मी तुम्हाला इथं स्पेशल कॅम्पच्या बाबतीत एक तुम्हाला थोडंसं सांगतो. म्हणजे एक्सपेंडिचर ऑफ लॉजिंग अँड बोर्डिंग, त्याच्यानंतर एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट, नंतर अदर एक्सपेंडिचर, हे जे काही दिलेले आहे तर या सगळ्यांची बिलं जी काही आहे ती 1 बाय 1 तुम्हाला क्रमाने लावायची आहे आणि ती एकत्रित स्कॅन करून त्याची PDF बनवायची आहे. आणि ती PDF देखील तुम्हाला काय करायची आहे, अपलोड करायची आहे. ती तुम्ही जोपर्यंत अपलोड करत नाही तोपर्यंत तुमचं लेखापरीक्षण पूर्ण होणार नाही, तुमची ऑडिट होणार नाही. आणि ही सर्व प्रक्रिया आहे ती तुम्हाला 14 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने एंट्री पण करायची आहे, त्याच्या प्रिंटआउट काढून त्या अपलोड पण करायच्या आहे बिलासहित. ते तुम्ही 14 मार्च 2023 पर्यंत करू शकता. ओके, ही सर्व कागदपत्र मूळ देयकासह म्हणजे ओरिजिनल बिलासह जिल्हानिहाय जिथं लेखापरीक्षणाच्या दिवशी तुम्हाला सादर करायचे आहे. तुम्हाला जर का काही अडचण असल्यास तुम्ही nssbsd support@pan.unipune.ac.in यावर तुम्ही मेल करू शकता. ते कॉलेजच्या मेलवरून तुम्ही मेल करू शकता. काही अडचण असल्यास त्याचा तेवढा स्क्रीनशॉट काढून शकता आणि तिथे मेलसह तुम्ही पाठवू शकता. बघा, शासन अनुदानित जे काही महाविद्यालय आहे, म्हणजे जे काही रेग्युलर युनिट आहे सेल्फ फायनान्सच्या व्यतिरिक्त, तर या महाविद्यालयांना काय करायचं आहे, ऑनलाईन लेखापरीक्षणाची सर्व माहिती भरायची आहे, जेणेकरून PFMS प्रणालीमध्ये अनुदानित मागणी करताना आपणास सोयीचे होईल. परंतु आपण लेखापरीक्षणाला येण्याची आवश्यकता नाही. आपले अनुदान 0 बॅलन्स अकाउंटमध्ये मॅपिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर PFMS प्रक्रियेद्वारे आपणास अनुदानित करण्यात येईल किंवा अदा करण्यात येतील. मात्र नियमित उपक्रम आणि विशेष शिबिराव्यतिरिक्त इतर काही कार्यशाळा किंवा शिबिरं घेतले असतील तर त्याचे हिशोब या लेखापरीक्षणाच्या वेळी तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे, जी मी मगाशीच तुम्हाला नोटीस किंवा सूचना सांगितलेली होती. आता बघा, जे रेग्युलर युनिट आहे त्यांना काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर आपण 0 बॅलन्स सबसिडायरी अकाउंट आपल्या नजीकच्या SBI बँकेत ओपन करायचं. त्यानंतर आपण PFMSला काय करायचं, मॅपिंग करायचं आहे. याबाबतच्या व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला टाकलेल्या आहे. तसा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओ बघता येतील. ओके, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या PFMSला काय करू शकता, मॅपिंग करू शकता. ते मॅपिंग झाल्यानंतर विद्यापीठाकडून ते व्यवस्थित पद्धतीने मॅपिंग होईल किंवा विद्यापीठाकडून ते अप्रूव्ह होईल. ती विद्यापीठ त्याबाबत काही अडचणी असल्यास तर तुम्हाला ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे ते सांगितले जातीलच. तर या पद्धतीने तुम्हाला 1 बाय 1 मी सगळी माहिती सांगितलेली आहे. या माहितीच्या व्यतिरिक्त जे सेल्फ फायनान्स युनिट आहे किंवा रेग्युलर युनिट आहे त्यांना हे वेगवेगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहेत. फक्त रेग्युलर युनिट जे काही असणार आहे त्या रेग्युलर युनिटवाल्यांना लेखापरीक्षणाला जाण्याची गरज नाही, पण ऑनलाईन जी काही माहिती सादर करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागणार आहेतच. ओके, आता तुम्हाला कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे तर बघा, सगळ्यात अगोदर रेग्युलर ॲक्टिव्हिटी स्टुडंट लिस्ट. बघा, मी मगाशी सांगितलं आहे की बघा, याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्या पद्धतीने की आपल्याला काय करायचं आहे की रेग्युलर ॲक्टिव्हिटीची जी काही स्टुडंटची लिस्ट आहे तर ती तुम्हाला 1 बाय 1 सगळ्या विद्यार्थ्यांची, जेवढी सँक्शन विद्यार्थी आहे तेवढी ऑनलाईन एंट्री करायची. ऑनलाईन एंट्री झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता की त्याची प्रिंटआउट काढून
घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला जसं स्पेशल कॅम्प अटेंडिंग स्टुडंट लिस्ट म्हणजे जे विद्यार्थी स्पेशल कॅम्पला होते तर तेवढींची पण काय करायची ऑनलाईन एंट्री करायची आणि त्याची देखील काय करायची प्रिंटआउट काढून ठेवायची. त्याच्यानंतर स्पेशल कॅम्प अटेंडन्स शीट विथ व्हॉलेंटिअर सिग्नेचर. तुम्हाला माहिती आहे मी याचा एक सेपरेट एक व्हिडिओ पण पाठीमागच्या वर्षी केलेला होता. तो तुम्हाला माहितीसाठी तुम्ही तो पण व्हिडिओ काय करू शकता रेफर करू शकता. म्हणजे तुम्ही स्पेशल कॅम्प जो काही घेतला आणि त्यामध्ये तुम्ही डेली जी काही विद्यार्थ्यांची अटेंडन्स घेता तर त्याची देखील तुम्हाला यादी लागणार आहे अपलोड करण्यासाठी. त्याच्यानंतर रेग्युलर ॲक्टिव्हिटी लिस्ट 2022-23 अँड लिस्ट ऑफ एक्सपेन्सेस डेट वाईज करायचे. म्हणजे तुम्ही 2022-23मध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या त्याची एक काय करा यादी तयार करा. कारण ही यादी कशासाठी आहे तुम्हाला रिपोर्ट तयार करण्यासाठी. ओके, कारण तो रिपोर्ट तुम्हाला काय करावा लागतो अपलोड करावा लागतो. तर त्याच्याकरता तुम्हाला काय करायची ती ॲक्टिव्हिटीची लिस्ट तयार करायची आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ एक्सपेन्सेस डेट वाईज म्हणजे जसं की तुम्ही कदाचित 6 जून 2022 रोजी तुम्ही काय घेतला शिवस्वराज्य दिन कदाचित घेतला असेल तर त्या निमित्तानं तुम्ही काही ॲक्टिव्हिटी राबवली तर त्यासाठी तुम्हाला काय एक्सपेन्सेस लागला त्याची यादी तयार करायची. त्याच्यानंतर 24 सप्टेंबर, त्याच्यानंतर तुम्ही आणखीन महात्मा गांधीजींची जयंती साजरी केली, 3 जानेवारीला तुम्ही सावित्रीबाई फुलेंची जयंती केली. तर प्रत्येक ॲक्टिव्हिटीला तुम्हाला काय काय एक्सपेंडिचर लागला त्याची सरसकट काय करायची यादी तयार करायची. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा रिपोर्ट तयार करायचा. ओके, म्हणजे की तुम्ही 24 सप्टेंबर कशा पद्धतीने साजरी केला त्याचा 1 पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी रिपोर्ट म्हणजे उद्घाटनापासून तर निरोप समारंभापर्यंत तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटी तुम्ही घेतल्या तर त्या स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही तयार करू शकता. त्याच्यानंतर स्पेशल कॅम्प इव्हॅल्युशन रिपोर्ट. आता हा इव्हॅल्युशन रिपोर्ट काय आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही ज्या गावामध्ये कॅम्प घेतलेला आहे तर त्या गावातल्या कॅम्पबरोबर तुम्हाला किती रुपये खर्च झाला, तुम्ही किती कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी तुम्ही घेतल्या, त्या ॲक्टिव्हिटीसाठी किती रुपये खर्च आला, हा ॲक्टिव्हिटीचा इव्हॅल्युशन रिपोर्ट असतो. तो तुम्हाला ग्रामपंचायतकडून घ्यायचा असतो. तुम्ही जर का घेतला नसेल तर तुम्ही सोमवारी किंवा लवकरात लवकर घेऊ शकता बिफोर 14 तारखेच्या आत, कारण तो देखील तुम्हाला अपलोड करायचा असतो. त्याच्यानंतर NSS रेग्युलर ॲक्टिव्हिटी युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर ओरिजिनल म्हणजे जे विद्यापीठाने तुम्हाला सँक्शन लेटर पाठवलेलं आहे 50 युनिट 100 युनिट 200 युनिट काय मान्यता भेटली तुम्हाला तर ते पण तुम्हाला अपलोड करायचं असतं. म्हणून त्याची पण प्रिंटआउट काढून घ्या. त्याच्यानंतर स्पेशल कॅम्प युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर ते पण ओरिजिनल लागतं. ते पण तुम्ही काय करा त्याची प्रिंटआउट काढू घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला विद्यापीठाने सांगितलेलं आहे ना की तुम्हाला या गावामध्ये या कालावधीमध्ये तुम्हाला कॅम्प घेता येईल असं जे काही विद्यापीठाने पत्र पाठवलेलं आहे ते पत्र तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर NSS PO अप्रुव्हल लेटर तुम्हाला कोणकोणते कार्यक्रम अधिकारी दिलेले आहे त्यांचे PO's अप्रुव्हल लेटर तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही जे काही ऑनलाईन माहिती सादर करतात तर त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट येतं तर त्याची प्रिंटआउट काढा, त्याच्यावरही सही शिक्का तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कॅश बुक लागणार आहे. बघा जे सेल्फ फायनान्स युनिट आहे त्यांना हे सगळे डॉक्युमेंट्स तिथं सादर करावे लागणार आहे. ओके, चेकलिस्ट ही या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या. त्याच्यानंतर कॅशबुक आहे, नंतर डेट स्टॉक रजिस्टर आहे, जे काही तुमच्याकडे इक्विपमेंट तुम्ही खरेदी करता त्याची काय सध्या परिस्थिती आहे ते तुम्हाला तिथे लागणार आहे. त्यानंतर अपडेटेड बँक पासबुक हे कशासाठी आहे तुम्ही ज्यावेळेस ऑडिटला जाताल तर तुम्हाला पहिला हप्ता आला का नाही, नसेल आला तर काहीच अडचण नाही, पण आलेला असेल किंवा तिथं चेक करण्यासाठी तुम्हाला तो लागणार असतो. म्हणून तुम्ही अपडेटेड बँक पासबुकसुद्धा घेऊन टाका. त्यानंतर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटमाइज एक्सपेंडिचर युटिलायझेशन सर्टिफिकेट फॉर्म A आणि फॉर्म B हे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही एंट्री केल्यानंतर तिथे तुम्हाला ते बघताच येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काही अडचण येणार नाही. त्यानंतर एक्सपेंडिचर अलाउड किंवा फंड किंवा ग्रँट रिसिव्ड फ्रॉम युनिव्हर्सिटी रेग्युलर ॲक्टिव्हिटी तुम्हाला बघा किती फंड अलोकेट केलेला आहे किंवा किती रुपये भेटणार आहे ते तुम्हाला इथे रफली सांगतो. रेग्युलर ॲक्टिव्हिटीला पर व्हॉलेंटिअर 340 रुपये येणार आहे. तर स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीसाठी 700 पर व्हॉलेंटिअर येणार आहे. म्हणजे जसं की रेग्युलर ॲक्टिव्हिटीला जर का तुमचं 100चं युनिट असेल तर 340 गुणिले 100 तेवढी अमाऊंट तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे किती रुपये 34,000 रुपये. 50चं युनिट असेल तर तुम्हाला 17,000 रुपये भेटतील. तर 200चं युनिट असेल तर तुम्हाला 68,000 रुपये रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी फंडिंग भेटणार आहे. ओके, तर स्पेशल कॅम्पसाठी तुम्हाला बघा 700 रुपये पर व्हॉलेंटिअर आहे. म्हणजे जर का तुमचं 25चं युनिट असेल तर तुम्हाला 17,500 रुपये भेटतील. जर 50चं युनिट असेल म्हणजे
50 विद्यार्थी तुमच्या शिबिरासाठी असतील तर तुम्हाला 35,000 रुपये भेटतील. 100 विद्यार्थी जर का तुमच्या कॅम्पसाठी असतील तर तुम्हाला 70,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे. मी सरते शेवटी तुम्हाला 1 बाय 1 माहिती देणारच आहे प्रॅक्टिकली, किंवा आणखीन काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला शो करेल. त्या पद्धतीने तुम्हाला ऑडिट करताना काही अडचण येणार नाही. बघा, मी मागाशी सुद्धा जी काही माहिती सांगितली त्याच्यातील काही माहिती जर का राहिली असेल तर ती माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाणार आहे. बघा, लेखापरीक्षणबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती. सगळ्यात अगोदर तुम्हाला रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी तुम्हाला जी स्टुडंटची लिस्ट आहे ती तुम्हाला अपडेट करायची आहे. त्यानंतर शिबिराची यादी देखील तुम्हाला अपडेट करायची आहे. त्यानंतर क्वार्टरली रिपोर्ट तुम्हाला 1 बाय 1 भरायचे. मी मागाशी सांगितलं की क्वार्टरली रिपोर्ट सेकंड हा तुमचा एप्रिल 2022 ते जून 2022 असणार आहे. क्वार्टरली रिपोर्ट 3 हा तुमचा जुलै 2022 ते सप्टेंबर 2022 असणार आहे. क्वार्टरली रिपोर्ट 4 हा तुमचा ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 असणार आहे. तर क्वार्टरली रिपोर्ट फर्स्ट हा जानेवारी 2023 ते मार्च 2023 असणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, BOD पोर्टलवरून माहिती भरण्यासाठी सेंट्रल ऑडिट हा पर्याय निवडायचा आहे. फॉर्म ए साठी तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी फॉर्म ए भरा. स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही फॉर्म बी भरू शकता. जे सेल्फ फायनान्सचे युनिट आहे त्यांच्यासाठी तिथे टॅब दिलेला आहे. मी 1 बाय 1 तिथे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. रेग्युलर ॲक्टिव्हिटीचा ज्यावेळेस खर्च तुम्ही नमूद करतात तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते टॅब दिलेले आहे, तर पॉकेट अलाउन्स, ॲडमिन चार्जेस, इम्प्लिमेंटिंग स्कीम, एक्सपेन्सेस आणि इक्विपमेंट एक्सपेंडिचर, एवढ्या 5 महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची सूचना पुढे दिलेली आहे. 1 बाय 1 तुम्ही ज्यावेळेस एंट्री करताल आणि सगळे एक्सपेन्सेस तुमचे एंटर झालेले असतील त्यानंतर तुम्ही काय करा, सबमिट या बटनावरती क्लिक करू शकता. आणखीन काही महत्त्वाच्या नोट दिलेल्या आहे की बघा, ॲडव्हान्स अमाऊंट ॲडेड ऑन दिस टॅब, प्लीज चेक अँड कन्फर्म द अमाऊंट. बघा, आता कधी कधी तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट जर का भेटलेला असेल, यावर्षी तर माझ्या मते कोणाला दिलेलाच नाही आहे. एखाद्या वेळेस कदाचित पाठीमागच्या वर्षी काही कॉलेजनी एक्सपेंडिचर केला नसेल तो त्यांना आता ॲडव्हान्स म्हणून दिसून येणार आहे. ओके, तर बाकीच्यांना कुणाला दिसून येणार नाही, ती विजिबल राहणार नाही, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री अमाऊंटची करता येणार नाही. आफ्टर फायलिंग ऑल टाइप्स ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर अँड सबमिट डिटेल्स, दॅन प्रिंट ऑप्शन इज अवेलेबल इन बिलो ऑन द पेज. Okay, then print including the statement of item wise expenditure, then receipt and payment, utilization certificate and form A auto generated, please get print and check. म्हणजे एकदा का तुम्ही स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये 1 बाय 1 अमाऊंट एंट्री केली त्यानंतर तुमचे वेगवेगळे रिपोर्ट जनरेट होतात. त्या रिपोर्टची फक्त तुम्हाला काय करायची आहे, प्रिंट काढायची आहे. आणि एकदा का तुम्ही प्रिंट काढली तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड आणि रिमूव्ह ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही, अवेलेबल होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एकदाच प्रिंट घ्या. प्रिंट घेतल्यानंतर कोणताही बदल तुम्हाला करता येणार नाही. प्रिंट घेण्यापूर्वीच मी मगाशीच सांगितलं आहे की तुम्ही चेक करा तुमचे जेवढे खर्च होते तेवढ्याच्या एंट्री तुम्ही केल्या आहेत का नाही, त्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चेक करा. त्यानंतर स्पेशल कॅम्पच्या बाबतीत तुम्हाला कोणकोणती माहिती भरायची आहे, तर नंबर 1 एक्सपेंडिचर ऑन लॉजिंग अँड बोर्डिंग. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्टेशन अँड नेक्स्ट आहे अदर एक्सपेंडिचर. फक्त 3च टॅब तुम्हाला तिथे दिलेल्या आहे. ऑल एक्सपेन्सेस आर एंटर इन दिस टॅब. आफ्टर एंटरिंग ऑल दी एक्सपेन्सेस दॅन क्लिक ऑन द सबमिट टॅब. ओके, आणि इथे पण तुम्हाला त्याच महत्त्वाच्या सूचना आहे. आफ्टर फायलिंग ऑल टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर दॅन यू कॅन गेट द प्रिंट ऑप्शन अँड ॲट द अवेलेबल इन अ बिलो पेज ऑफ टॉप लेवल बटन. तुम्हाला इथे बिलो लेवलला तुम्हाला काय भेटेल, पेजवरती प्रिंट बटन भेटून जाईल. या प्रिंटमध्ये सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, युटिलायझेशन सर्टिफिकेट आणि फॉर्म बी तुमचा ॲटो जनरेटेड होणार आहे. या सगळ्या फॉर्मची काय करा, तुम्ही प्रिंटआउट काढा. एकदा का तुम्ही प्रिंटआउट काढली तर प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. आता मी पुढची काही महत्त्वाची सूचना तुम्हाला इथे देतो. ओके, आता बघा, आपण ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने माहिती भरलेली आहे आणि प्रिंट काढलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला काय काय करायचं आहे, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आवश्यक त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर रेग्युलरसाठी कोणते करायचे आणि स्पेशल कॅम्पसाठी कोणते करायचे त्याची लिस्ट मी आता इथे तुम्हाला देतो आणि प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ऑडिट करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तयार करायचे. नंबर 1 तुमचं कव्हरिंग लेटर. त्यानंतर सेकंड आहे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर तिसरा आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. त्यानंतर चौथा आहे युटिलायझेशन सर्टिफिकेट. 5वा आहे फॉर्म ए.
त्याच्यानंतर 6वा आहे रिपोर्ट ऑल ॲक्टिव्हिटी रिपोर्ट. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की रेग्युलर ॲक्टिव्हिटी तुम्ही वर्षभरात जे घेतले त्याची काय करायची, एक वर्ड फाईल तयार करायची आणि ती कन्वर्टेड इंटू PDF आणि ही PDF काय करायची, अपलोड करायची. त्यानंतर ओरिजिनल बिल, सगळे जेवढे काही बिलं तुम्ही स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचरमध्ये टाकलेले आहे त्या सगळ्या बिलाची एक काय करा, स्कॅन कॉपी करा आणि ती स्कॅन कॉपी अपलोड करा. त्यानंतर युनिव्हर्सिटी युनिट सँक्शन लेटर, ओके, जे काही मागाशी मी डॉक्युमेंट सांगितलं होतं त्याच्यातलंच एक युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर म्हणजे रेग्युलर युनिटसाठी जे काही परमिशन दिली तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर हे झालं रेग्युलर युनिटच्या बाबतीतलं म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या बाबतीतलं. त्याच्यानंतर स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीच्या बाबत कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर ते आहेत नंबर 1 कवरिंग लेटर, सेकंड आहे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, थर्ड आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, 4 नंबर आहे युटिलायझेशन सर्टिफिकेट, 5 नंबर आहे फॉर्म B, 6 नंबर आहे युनिव्हर्सिटी कॅम्प सँक्शन लेटर, ते पण ओरिजिनल अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर रिपोर्ट ऑफ कॅम्प आणि ओरिजिनल बिल्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. एवढे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे, अपलोड करायचे. तुम्हाला हे काही करत असताना जर का काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझे 9762130933 या नंबरवर संपर्क करू शकता. ओके, तर काही अडचण येणार नाही. मुळात हा जर का व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने बघितला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता आपण काय करूया, 1 बाय 1 ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने रिपोर्टिंग करायचं ते तुम्हाला इथे मी सांगतो. ओके, बघा इथे ज्यावेळेस तुम्ही unipune.ac.in या वेबसाईटला ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस गेल्यानंतर इथे तुम्हाला BOD लॉग इन दिसतं. तर BODमध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला BOD ऑनलाईन दिसेल, त्यावरती काय करा, क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा होमपेज बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बघा इथे 3 रेषा जे काही दिसतात तर त्या रेषांवरती क्लिक करा. तिथे तुम्हाला लॉग इन टॅब दिसेल, तर लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल, जो कॉलेजचा पन कोड आणि त्याचा पासवर्ड असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता आणि विचारल्यानंतर इथे लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे कॉलेजची डिटेल येईल. ओके, कॉलेजची डिटेल आल्यानंतर इथं ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जा, तिथे तुम्हाला NSS टॅब दिसेल, तर त्या टॅबमध्ये NSSवरती क्लिक करा. NSS टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला NSSचा होमपेज तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर बघा इथे लेफ्ट हँड साईडला तुम्हाला नॅशनल सर्व्हिस स्कीमच्या इथे तुम्हाला 3 रेषा दिसतील, त्यावरती क्लिक करा. ओके, तर आता मी तुम्हाला 1 बाय 1 मगाशी जी काही माहिती सांगितली तीच माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. बघा सगळ्यात अगोदर इथे तुमची रेग्युलर ॲक्टिव्हिटी स्टुडंट लिस्टवरती क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रेग्युलर स्टुडंट लिस्ट इलिजिबिलिटी नंबर 2022-23 दिसेल. आता सपोज माझं युनिट जर का 200 युनिटचं असेल तर इथे तुमचे नंबर ऑफ कॅन्डिडेट इथे 200 दिसते का नाही ते तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर इथे रेग्युलर स्टुडंट डाउनलोड दिलेलं आहे, त्यावरती काय करा, क्लिक करा आणि ही लिस्ट तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊ शकता. ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर दुसरं आहे इथं तुमचे रेग्युलर स्टुडंट झाल्यानंतर ॲड स्टुडंट फॉर स्पेशल कॅम्पमध्ये जा, तिथे काय करा, क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला टोटल जी काय आहे इथं तुमची स्पेशल कॅम्पची लिस्ट ऑफ सिलेक्टेड स्टुडंट्स फॉर स्पेशल कॅम्प त्यावरती क्लिक करा. इथे तुमची लिस्ट जी काय आहे, जसं की माझं 200 युनिट्स होतं आणि मला स्पेशल कॅम्पसाठी किती युनिट्स आहे, किती स्टुडंट्स आहे, 100 स्टुडंट्स आहे, तर ती पण काय करू यादी इथे मी डाउनलोड करू शकतो. ओके, जर का आपण ही माहिती भरलेली नसेल तर ती माहिती सगळ्यात अगोदर तुम्ही भरू शकता. त्यानंतर इथं NSS स्वच्छ पखवाडा डिटेल्स आहे, ती डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे. ती डिटेल्स भरली नाही तर तिथे तुम्हाला भरावी लागणार आहे. ओके, त्यानंतर इथे तुमचं सेल्फ फायनान्सचे स्टुडंट्स असतील तर तुम्ही ते ॲड वगैरे करू शकता, काही अडचण नाही. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फिल क्वार्टरली रिपोर्ट आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करा. इथे बघा आता मी भरत असताना इथे तुम्हाला माहिती दाखवायची म्हणून मी तुम्हाला इथे मी पूर्ण भरलेला नाही, ते मी आज भरणार आहे, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. हा कसा भरायचा हे ऑलरेडी मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवरती बघू शकता. ओके, त्यानंतर बघा इथे क्वार्टरली रिपोर्टवरती इथे तुम्हाला इव्हॅल्युएशन अमाऊंट दाखवलेली आहे. ओके, तर बघा आता इथे काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि प्लस स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी या सगळ्यांची बेरीज मिळून तुमची इथं स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीचं इव्हॅल्युएशन अमाऊंट तुमची आली पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला एक इथे टेंटेटिव्ह समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जर का तुमचं रेग्युलर युनिट हे 100चं असेल तर तुम्हाला रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे किती रुपये भेटणार आहे, 34,000 रुपये भेटणार आहे आणि स्पेशल कॅम्पचे किती भेटणार आहे,
तर 35,000 रुपये भेटणार आहे. म्हणजे इथं 35 आणि 34,000 एकूण मिळून किती झाले 69,000. ओके, तर म्हणजे तुम्हाला इथं इव्हॅल्युएशन रिपोर्ट क्वार्टर, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फर्स्ट हे सगळे मिळून तुमचा एक्सपेंडिचर एकूण किती झाला पाहिजे 69,000. मी हे 100 युनिटच्या बाबतीतलं सांगितलेलं आहे. तुम्हाला जसं की 50 युनिटचा असेल तर तुम्हाला 34,500पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला इव्हॅल्युएशन अमाऊंट पाहिजे. जर 100चं युनिट असेल तर 69,000 पाहिजे. 150चं युनिट असेल तर 1,03,500 रुपयापर्यंत तुमचा सगळ्या क्वार्टरचा रिपोर्टची टोटल तुमची आली पाहिजे. त्यानंतर तुमचं जर का 200चं युनिट असेल तर 1,38,000 रुपये रक्कम आली पाहिजे. 250चं युनिट असेल तर 1,72,500पर्यंत तुमचा खर्च पाहिजे आणि 300चं युनिट असेल तर 2,07,000 रुपयापर्यंत तुमचा एकूण खर्च पाहिजे. आता इथे बघा मी क्वार्टर, सेकंड आणि थर्ड मिळून नाही का, क्वार्टर, सेकंड आणि थर्ड मिळून फक्त किती रुपये रक्कम दाखवलेली आहे 10,000 दाखवलेली आहे. आता जर का माझं युनिट 200 युनिटचं असेल तर मला रेग्युलर युनिट आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी मिळून मला टोटल एकूण खर्च किती दाखवायचा आहे 1,38,000 दाखवायचा आहे. जो मी क्वार्टरली रिपोर्ट 4 आणि क्वार्टरली रिपोर्ट 1 यांच्या माध्यमातून तेवढा रुपये एक्सपेंडिचर मी दाखवणार आहे. तर एवढी गोष्ट लक्षात काळजीपूर्वक तुम्हाला बघायची आहे. त्यानंतर तुम्ही क्वार्टरली रिपोर्ट भरल्यानंतर तुम्हाला इथे ट्री प्लांटेशन रिपोर्ट आहे. आता ट्री प्लांटेशन रिपोर्ट तुम्हाला काय करायचं आहे, मी ऑलरेडी 21-22पर्यंत भरलेला आहे. आता 22-23पर्यंत मला भरायचा आहे. तेवढी रक्कम मी काय भरणार आहे आणि 1 बाय 1 त्याचे फोटो अपलोड करणार आहे. इथं ॲड न्यूमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला इयर काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. जसं की सिलेक्ट इयर, आता माझं 22-23 होतं तर मी 22-23 सिलेक्ट करेल आणि 1 बाय 1 एवढी सगळी माहिती भरणार आहे. जोपर्यंत मी सगळी माहिती भरत नाही तोपर्यंत कोणतीही ॲक्टिव्हिटी इथे तुम्हाला दाखवली जाणार नाही. ओके, पुढचं तुम्हाला कॅम्प रिपोर्ट भरता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही ट्री प्लांटेशनचा रिपोर्टही भरला. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मग काय करायचं आहे सेंट्रल ऑडिटमध्ये जायचं आहे. आता जे रेग्युलर युनिट आहे त्यांनी रेग्युलर ॲक्टिव्हिटी ऑडिट फॉर्ममध्ये क्लिक करा आणि स्पेशल कॅम्पमध्ये क्लिक करा. जे सेल्फ फायनान्स युनिट आहे त्यांनी यावरती इथे क्लिक करा आणि ती काय करू शकता माहिती भरू शकता. आता ऑलरेडी माझं सेल्फ फायनान्स नाही म्हणून मी काही ही माहिती भरणार नाही. बघा जे काही मी मगाशी तुम्हाला 5 मुद्दे सांगितले होते, पॉकेट अलाउन्स, ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस, इम्प्लिमेंटिंग स्कीम आणि एक्सपेन्सेस आणि इक्विपमेंट एक्सपेंडिचर एवढी माहिती तुम्हाला भरायची आहे. तर रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे जे विद्यार्थी प्राध्यापक आहेत तर त्यांनी काय करायचं 1 नंबरच्या टॅबवरती क्लिक करायचं आणि 1 बाय 1 माहिती भरायची आहे. आता मी तुम्हाला एक रेफरन्ससाठी पाठीमागच्या वर्षीचा एक व्हिडिओ टाकतो आहे. तिथं मी प्रत्यक्ष गोष्ट तुम्हाला दाखवलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही 1 बाय 1 एंट्री करायची आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट कशा पद्धतीने ॲड करायचे आहे तेवढी सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने माहिती बघा. फक्त त्या व्हिडिओमध्ये रेट जो काही आहे तो जुना दाखवलेला होता. आता इथे नवीन रेट पद्धतीने तुम्ही माहिती अपलोड करू शकता. ओके, सो या पद्धतीने तुम्ही 1 बाय 1 माहिती भरा, त्याच्या प्रिंटआउट काढा, त्या प्रिंटआउट दिलेल्या ठिकाणी अपलोड करा आणि माहिती व्यवस्थित भरा. आता तुम्हाला याच्या पुढची ही प्रॅक्टिकली जी माहिती आहे ती कशी भरायची आहे याच्यासाठीचा रेफरन्स व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे. तो तुम्ही काय करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समधून तो बघून त्या पद्धतीने तुम्ही अपलोड करू शकता. ओके, सो या पद्धतीने मी महत्त्वाची माहिती तुम्हाला ऑडिटच्या संदर्भात दिलेली आहे. मनामध्ये काही डाऊट्स असतील तर निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका किंवा मला प्रत्यक्ष कॉल करा. माझा नंबर मी तुम्हाला इथे दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ओके, तर अशाच काही नवीन माहितीसाठी पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तोपर्यंत टेक केअर, जय हिंद, धन्यवाद. ही सगळी माहिती तुम्हाला 14 तारखेपर्यंत भरायची आहे. मुदत जर का वाढवली, शक्यतो वाढवणार नाही, जर वाढवली तर तशी माहिती तुम्हाला ग्रुपला दिली जाईल. तोपर्यंत 1 बाय 1 माहिती भरा. मी फक्त एक माहिती देईल तुम्हाला की सगळ्यात अगोदर तुम्ही बिलं काय करा तयार करा. बिलं तयार करा डेट वाईज. तुम्ही 1 बाय 1 कॅश बुक जसं तयार करता त्या पद्धतीने तुम्ही एका पेजवर काय करा सिरियल नंबर, त्याच्यानंतर तुम्ही डेट, त्याच्यानंतर बिल किंवा व्हाउचर नंबर, नंतर नेम ऑफ पार्टी, नंतर पर्टिक्युलर म्हणजे तो एक्सपेन्सेस कशासाठी केला त्याची एक यादी करा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही अमाऊंट. एवढे कॉलम तुम्ही जर का तयार केले 1 बाय 1 डेट वाईजनुसार तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय होईल आणि यादी तयार झाल्यानंतर तुम्ही फक्त ते एक्सपेंडिचर त्या अकाउंटमध्ये तुम्ही टाकू शकता. ओके, ते तर टाकले, लगेच यादी जनरेट होती, प्रिंटआउट होती. स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर तयार झाल्यानंतर पुढचे सगळे रिपोर्ट जनरेट होतात. ते रिपोर्टची प्रिंटआउट करा, प्राचार्यांची आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांची सही शिक्का घ्या आणि ऑनलाईन अपलोड करा. एवढ्या पद्धतीची माहिती दिलेली आहे.
त्या सगळ्या माहिती व्यवस्थित पद्धतीने तुम्ही फॉलोअप करा. काही अडचण असल्यास मला निश्चित संपर्क करा. तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिले जातील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.